नव्या दिवसाची नवी बातमी। राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे। दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात। वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत। अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे। दौंड पोलीस ठाण्यात जमावाला आणून गोंधळ घातल्याप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगरपालिका निवडणुकीतील वैमनस्यातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे। राशिद शेख, अनुष वाघमारे, योगेश चुबळकर, अक्षय घोलप, निलेश सावंत, निखिल सावंत, कुणाल घोलप, संजय सोनवणे, कुणाल घोलप सर्व राहणार दौंड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार रणजित निकम यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे। शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता। राशिद शेख, अनुष वाघमारे, योगेश चुंबळकर आणि अक्षय घोलप यांच्यामध्ये झालेल्या वादावादीत आणि मारामारीमुळे ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत दौंड पोलीस ठाण्यात आले होते। ज्यांना मारहाण झाली आहे त्यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन औषधोपचार करण्यासाठी आवश्यक पत्र दिले होते। ज्यांनी मारहाण केली तसेच परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी आल्याने पोलीस ठाण्यात मोठा जमाव होता। पोलिसांकडून संबंधिताच्या सांगण्यावरून 2 स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्याची प्राथमिक तयारी सुरू होती, परंतु दोन्ही गटांनी दौंड पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांना धरून गोंधळ घातला असे फिर्यादीत म्हटले आहे। दौंड पोलीस फिर्याद घेत नसल्याचा दावा करीत एका गटाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या 112 या क्रमांकावर संपर्क साधला। दोन्ही गटाचे मिळून 100 पेक्षा अधिक तरुणांचा जमाव पोलीस ठाण्यात असतानाही पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने हाताळले नाही। अखेर गोंधळात सुरुवात झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता वाटल्यानंतर पोलिसांनी जमावाला बाहेर काढले। हा प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।